नमस्कार मित्रांनो, काल कॅप राऊंड 1चा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे। त्यानंतर खूप सारे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कॉल मेसेजेस येत आहेत। तर जे काही कॉमन क्वेश्चन विचारण्यात येत आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सर्वात पहिला प्रश्न आहे की आता कॅप राऊंड 1 डिक्लेअर झाल्यानंतर बेटरमेंट आणि फ्री यामधला फरक काय। तर मित्रांनो, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये जे कॉलेज डिक्लेअर झाले आहे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला जाऊन ऍडमिशन तुमचं फिक्स करायचं असेल तर तुम्हाला फ्री हा ऑप्शन निवडायचा आहे। आणि जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जायचं असेल आणि कॅप राऊंड 1 मध्ये जे सीट भेटलाय त्या सीटवर सुद्धा तुम्हाला तुमचा हक्क ठेवायचा असेल तर तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन निवडू शकता। प्रश्न दुसरा असा येत आहे की जर मी बेटरमेंट केलं आणि मला जर सेकंड राऊंड मध्ये दुसरं कॉलेज भेटलं पण मला ते कॉलेज न पाहता मला जे पहिल्या कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज भेटलंय मला तिथंच ऍडमिशन घ्यायचंय तर ते होऊ शकतं का। तर याचं उत्तर आहे नाही। जर तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट केलं आणि तुम्ही सेकंड कॅप राऊंडला गेलात आणि सेकंड कॅप राऊंडला तुम्हाला जर नवीन कॉलेज अलाउड झालं तर तुम्हाला जे पहिल्या कॅप राऊंडला कॉलेज तुम्ही बेटरमेंट केलं होतं ते तुमचं कॉलेज राहत नाही, तुम्ही त्याच्यावरचा हक्क गमावतात आणि सेकंड कॅप राऊंडला तुम्हाला जे कॉलेज भेटलंय त्या कॉलेजवर तुम्ही परत तिथे जाऊन बेटरमेंट करू शकतात आणि तुम्ही थर्ड कॅप राऊंडला जाऊ शकतात। तिसरा प्रश्न असा येत आहे की कॅप राऊंड 2 मध्ये कट ऑफ डिक्रीज होतील की इन्क्रीज होतील। तर मित्रांनो, कट ऑफ जर तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये असाल, सीओपी, व्हीजीटीआय, व्हीआयटी, पीसीओई किंवा जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत तर बहुतांश ऑटोनॉमस कॉलेजचं कॅप राऊंड 2 चं कट ऑफ कॅप राऊंड 1 पेक्षा जास्तच राहील आणि त्या कट ऑफ मध्ये थोडा फरक कॅप राऊंड 3 मध्ये पडेल। चौथा असा क्वेश्चन आहे की सपोज एखादा विद्यार्थी आहे, तो कॅटेगरी स्टुडंट आहे पण त्याला जर सीट अलोकेट हे आता ओपन मधून झालं असेल तर त्याला कोणती फी भरावी लागेल। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला जर ओपनचं सीट अलोकेट झालं असेल तर तुम्हाला तुमच्याच कास्टची फी कोणत्याही कॉलेजमध्ये भरावी लागेल। जर तुम्ही कॅप राऊंड 2 ला गेलात तर तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म एडिट करता येतो का। तर मित्रांनो, जर तुम्ही बेटरमेंट केलं आणि कॅप राऊंड 2 मध्ये गेलात तर तुम्हाला तुमचा पूर्ण ऑप्शन फॉर्म हा एडिट करता येतो। तुम्ही जसं कॅप राऊंड 1 ला पूर्ण ऑप्शन फॉर्म फिल केला होता तसा ऑप्शन फॉर्म फिल करता येतो, किंवा जर तुम्हाला तुमचा आहे तसाच ऑप्शन फॉर्म ठेवायचा असेल तर तुम्ही तो ऑप्शन फॉर्म तुमचा कायमस्वरूपी तोच ठेवून कंटिन्यू करू शकता। मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या एका ऍपची लिंक दिली आहे, त्या ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला त्या ऍपच्या मदतीने तुमचा सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म फिल करायला मदत होईल, तर तुम्ही त्या ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता।